अद्वैती तो नाही माझे समाधान गुण ही चरण सेवा तुझी करोणी उचित देह चिदान आवडे कीर्तन नाम तुझे
देवभक्तपण सुखाचा सोहळा ठेवून निराळा दावी मज करुणी उचित देहीचे दान आवडी कीर्तन नाम तुझे तुका म्हणे तुझे आहे हे सकळ तुका म्हणे तुझे आहे हे सकळ कोण्या एका काळी देई मज करुणी उचित देहीचे दान आवडी कीर्तन नाम तुझे समचरण सरोजम सांद्रनिलामुदाभं जगणनिहित पाणी मंडलम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांची किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ते संताचे माथा चरणावरी संताचे माथा चरणावरी संताचे माथा चरणावरी चरणावरे साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उदरी वाढले अंतरी प्रेम सुख अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी करुणी उचित देहीची दान आवडे कीर्तन नाम तुझे देवभक्तपण सुखाचा सोहळा ठेवून निराळा दावी मज करुणी उचित देहीची दान आवडे कीर्तन नाम तुझे तुका म्हणे तुझे आहे हे सकळ कोण्या एका काळी देई मज करुणी उचित देहीची दान आवडे कीर्तन नाम तुझे थोडं थोडं पुढे सरकत पाठीमागे जागा अद्वैती तो नाही माझे समाधान गुडे चरण सेवा तुझी करुणी उचित देहीची दान आवडे कीर्तन नाम तुझे प्रस्तुत भगवंताच्या चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग महान भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य शिरोमणी ज्यांनी संसारही चांगला केला आणि परमार्थही गोड केला असे परमार्थाच्या आणि संसाराच्या अतिउच्च अवस्थेला जाऊन पोहोचलेले श्रीमंत संत तुकोबाराय महाराजांचा अद्वैत पर प्रकरणातील किंबहुना मागणी पर प्रकरणातील अभंग आहे। आज या ठिकाणी आपला सर्वांना माहीत आहे कैलासवासी प्रल्हाद बबनराव ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे। प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यांचे बंधू हरिभक्त पारायण आमचे मित्र सुदाम महाराज यांच्या नियोजनामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह भावाच्या प्रेमातून भावाच्या कर्जातून मुक्त व्हावं याकरता हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सुदाम महाराजांनी केलेला आहे। जीवनामध्ये माणूस गेल्यानंतर स्वतःची मुलं सुद्धा काही करत नाहीत अशी बरीच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एका लहान भावानं मोठ्या भावाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करावा हे मला असं वाटतं की मित्र म्हणून मला अतिशय अशा प्रकारचा आनंद होत आहे की त्यांनी 7 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला। भागवत कथा ही या ठिकाणी ठेवली, हरिपाठ भागवत कथा आणि कीर्तन असा सर्व अशा प्रकारचा संप्रदायाच्या पद्धतीनं हा कार्यक्रम त्यांनी गेल्या 7 दिवसापासून
हे आयोजन केलेलं आहे. आजची उपांत्य दिवसाची सेवा आहे आणि उद्या समाप्ती आहे. विठाल विठाल एखादा जीव ज्या वेळेला जात असतो त्यावेळेला तो जीव गेल्यानंतर, देहांत झाल्यानंतर सूक्ष्म स्वरूपानं तो आत्मा जो असतो तो आपल्या घरामध्ये 3 दिवस राहत असतो. बरं का, तो घराच्या बाहेर 3 दिवस जात नाही. 3 दिवसानंतर ज्यावेळेला सावडण्याची क्रिया होते त्यावेळेला त्या आत्म्याला, गेलेल्या आत्म्याला परिसर भ्रमण करण्यासाठी त्या आत्म्याला परवानगी मिळते. म्हणजे पंचक्रोशी विहाराची परवानगी त्या आत्म्याला 3 दिवसानंतर मिळते. 3 दिवसानंतर पंचक्रोशी विहार त्याचा सुरू होतो आणि सुरू झाल्यानंतर तो पंचक्रोशी विहार जवळजवळ 7 दिवस चालतो. म्हणजे कुठं मुलगी दिलेली असेल, कुठं मुलगा राहत असेल, कुणी कुठं नातेवाईक असतील, असं भ्रमण करण्यासाठी त्या आत्म्याला 7 दिवस अशा प्रकारे शास्त्रानं 7 दिवस त्याला भ्रमण करण्यासाठी तो कालावधी दिलेला आहे. 7 दिवस भ्रमण पूर्ण झाल्यानंतर सावडण्याच्या क्रियेपासून ते 7व्या दिवसापर्यंत भ्रमण झाल्यानंतर 10व्याची क्रिया असते. सावडण्याच्या क्रियापासून 7व्या दिवसापर्यंत 7 दिवसानंतर 10व्याची क्रिया झाली की त्या मृतात्म्याला तो पंचक्रोशी विहारातून मुक्त होतो आणि तो जो आत्मा असतो आकाशामध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचं असं धुरकट अशा प्रकारचा एक हे तयार होतो आणि त्या स्वरूपाने तो 1 वर्ष तो आत्मा जो असतो तो भ्रमण करतो. त्याला मात्र मुक्ती मिळत नाही. पण ज्या वेळेला वर्ष श्राद्ध होतं, पहिलं पुण्यस्मरण होतं, पुण्यस्मरणापर्यंत तो आत्मा असा भरकटत असतो आणि पुण्यस्मरण झालं त्या दिवशी नामचिंतनानं मग तो आत्मा अशा प्रकारचा मुक्त होतो. आणि जास्तच पापी असेल तर तो मग फार लवकर अशा प्रकारचा मुक्त होत नाही. त्याला अनंत अशा प्रकारच्या क्रिया आहे. पण काही माणसं बोलता बोलता निघून जातात, अतिशय आपल्या सोबत राहतात, आपल्यासोबत बोलतात आणि अचानक निघून जातात. अशा माणसाचं मला असं वाटतं काही पाठीमागे शिल्लक राहील असं वाटत नाही. जन्माचं हे दुःख आहे, मरणाचं दुःख आहे, मृत्यूपणाचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्माचं किती दुःख आहे, काय सांगू गर्भेची यातना. मज भोगिता नारायणा मंस मळमूत्र जाना सुदक्षणोक्षणा ध्यातसे. गर्भवासाच्या ज्या वेदना असतात त्या कधी वांजेला कळत नसतात बरं का, त्या मातेलाच त्या कळत असतात बरं का. म्हणून फार अतिशय वेदना असतात गर्भवासाच्या. हो, गर्भवासाचे कष्ट गाढे कोणा पुढे सांगावे. महाराज म्हणतात जन्माचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे, जन्म मृत्यूचं दुःख आहे. मृत्यूचं किती दुःख आहे, फार दुःख आहे. जन्म मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, म्हातारपणाचं दुःख आहे. आयुष्यभर संबंध कुटुंबासाठी जटलेला असतो तो. पण म्हातारपणी जर मुलं चांगली असली तर त्याची व्यवस्था होते, अवस्था चांगली असली तर व्यवस्था होते, नाही तर व्यवस्था होत नाही. आपली व्यवस्था का होत नाही, आपली अवस्था नीट नाही बरं का. आपली अवस्था ज्या वेळेला ते आंब्याच्या झाडाला कैरी असते आणि ती कैरी ज्या वेळेला असते त्यावेळेला त्या कैरीला दगड मारणारी अनेक माणसं असतात, अनेक पुरं असतात. परंतु तीच कैरी ज्या वेळेला परिपक्व होते, त्याची अवस्था बदलते, त्यावेळेला त्या कैरीला झाडावरून खाली घेण्याची एक विशिष्ट व्यवस्था आहे बरं का. तसं अवस्था ज्या वेळेला माणसाची बदलते त्यावेळेला व्यवस्था निश्चित अशा प्रकारची होते. विठ्ठल
अवस्था आहे. आयुष्यामध्ये आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणाला तुमची अवस्था जर बदलली तर मात्र तुमची व्यवस्था त्या ठिकाणी होते, आणि नाही जर बदलली, नाक मुख गळू लागले लाड, श्वाना परी गती झाली अवघी करती हाड हाड, श्वाना परी गती झाली अवघी करती हाड हाड, नाक मुख गळू लागले लाड आणि शेमुड, श्वाना परी गती झाली अवघे करीती हाड हाड, अवघे हाडाहाड करीती. अशी अवस्था जर आपल्या जीवनामध्ये येऊ नये असं जर वाटत असेल तर आयुष्यभर त्यानं चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं राहावं, आणि जास्तीत जास्त समाज आपल्याजवळ कसा येईल किंवा समाजाला आपल्या विचारातून एखाद्या माणसाचं कल्याण कसं होईल किंवा आपला सर्वश्रेष्ठ विचार हा समाजाला कसा देता येईल, हाच विचार जर आयुष्यभर केला त्या माणसाची अवस्था बदलते, आणि अशा माणसाची व्यवस्था म्हातारपणी सुद्धा चांगली होते. म्हणून महाराज म्हणतात हे आजारपणाचं दुःख आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी आजारपणाचं दुःख आहे. आजारपणाचं किती दुःख आहे, फार दुःख आहे. दुःख दोषानुदर्शनम, अनंत प्रकारचं दुःख या देहामध्ये, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर अनंत प्रकारचं दुःख आहे. परंतु या दुःखामधूनच सुखाचा आनंद आमच्या संतांनी उपभोगला. या दुःखातून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आमच्या साधू संतांनं याच संसारामध्ये राहून केली. मग कितीही जरी दुःख असेल, कारलं कितीही कडू जरी असेल, तर सुगरण जर मिळाली तर भाजी गोड लागते. तसं कितीही दुःख जीवनामध्ये जर असेल तर आमच्या महात्म्यानं हा दुःख मूळ संसार सुद्धा सुखाचा केला. अवघाचे संसार सुखाचा, अवघाचे संसार सुखाचा, अवघाचे संसार सुखाचा, अवघाचे संसार सुखाचा, आनंदे भरणारे लोक, आनंदे भरणारे लोक, गाईल दे माय तया पंढरपूरा, गाईल दे माय तया पंढरपूरा, आनंदे भरणारे लोक, आनंदे भरणारे लोक, गाईल दे माय तया पंढरपूरा, गाईल दे माय तया पंढरपूरा. महाराज म्हणले हे दुःखरूप जे आहे ते आम्ही सुखाचं केलं. अवघाचे संसार सुखाचा करीन, सुखाचा संसार केला. व महाराज म्हणतात धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. संसार खोटा नाहीच आहे, संसार खराच आहे. पण काही महात्मे म्हणतात, आमचे काही महाराज लोक म्हणतात काय घेऊन बसलात संसार, कशाचा संसार आणि काय. अरे तुला ज्या वेळेला 9 वाजता मंदिरात भजनाला जायचंय आणि घरी जर काही अडचण असेल, घरी जर अडचण असेल किंवा बायको माहेरी गेली असेल तर त्याला 9चे 9:30 पावणे 10 होतात का हाताने स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे जेवण तयार वेळेवर आहे म्हणून त्याचं भजन होते. तुकाराम महाराजांचं भजन वेळेवर का व्हायचं, कारण त्यांना भाकरी लवकर जायची म्हणून भजन व्हायचं. आलं का लक्षामध्ये. आणि एक पत्नी नव्हती, 2 होते. म्हणजे 2 करा असं माझं म्हणणं नाही, पण संसार खोटा नाही बरं का, संसार खराचे. हे तत्व जे आहे हे खऱ्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी संसारच पहिला खरा आहे. याच्याशिवाय तो खऱ्यापर्यंत हे तत्वज्ञान जातच नाही. संसारात राहून परमार्थ करणं हे चांगलं आहे, परमार्थात राहून संसार करणं हे वाईट आहे बरं का. संसारात राहून संसार करणं हा दोष नाही, आणि परमार्थामध्ये राहून परमार्थ करणं हा गुण नाही बरं का. परमार्थात राहून फक्त परमार्थच करणं हा गुण नाही, परमार्थात राहून संसार करणं हा दोष आहे. संसारात राहून परमार्थ करणं हे चांगलं आहे, आणि संसारात राहून संसार करणं हे वाईट नाही. दोष कोणता आहे तर परमार्थात राहून संसार करणं. काही माणसं राहताना परमार्थात राहतात, 24 तास अगदी परमार्थात राहतात, पण संसारिकापेक्षा उत्तम संसार करतात. परमार्थात असतात पण संसारिकापेक्षाही चांगला संसार अशा प्रकारचा करतात. असे 4 वर्ग पडतात. म्हणजे द्वैतात राहून अद्वैताचा आनंद उपभोगणारा एक वर्ग आहे.
अद्वैतामध्ये राहून द्वैताचा त्रास सहन करणारा एक वर्ग आहे, द्वैतामध्ये राहून द्वैताचा त्रास सहन करणारा एक वर्ग आहे, आणि अद्वैतामध्ये राहून अद्वैताचा आनंद उपभोगणारा एक वर्ग आहे. असे 4 वर्ग पडतात. द्वैत म्हणजे संसार आणि अद्वैत म्हणजे परमार्थातली अतिउच्च अशा प्रकारची अवस्था. बरं का, लक्ष देऊन ऐका. ज्याच्याशिवाय संसार होऊ शकत नाही त्याचं नाव द्वैत अशा प्रकारचं, आणि ज्याच्याशिवाय परमार्थ होऊ शकत नाही त्याचं नाव अद्वैत. अद्वैताशिवाय जो होऊ शकत नाही त्याचं नाव परमार्थ, आणि द्वैताशिवाय जो होऊ शकत नाही त्याचं नाव संसार. काही माणसं द्वैतामध्ये असतात म्हणजे संसारामध्ये असतात, दुःखात असतात, परंतु अद्वैताचा आनंद उपभोगतात. भेदामध्ये काहीच जीवन आहे. द्वैत म्हणजे भेद आणि अद्वैत म्हणजे अभेद. मयूर महाराज, द्वैत म्हणजे भेद आणि अद्वैत म्हणजे अभेद. जिथे भेद दिसतो ते द्वैत आहे, आणि जिथे भेद दिसत नाही ते काय आहे? अद्वैत आहे. दोन पदार्थ वेगवेगळे दिसणं हा भेद आहे, आणि 2 पदार्थ एकत्र दिसणं, एक दिसणं, हे अद्वैत आहे. जोपर्यंत दृष्टी अशी निर्माण होत नाही की 2 माणसामध्ये मला भेद दिसत नाही, अशी दृष्टी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत परमार्थाचा आत्यंतिक आनंद त्या माणसाला मिळत नाही. जोपर्यंत भेद दिसतो तोपर्यंत आयुष्यभर परमार्थ जरी केला आणि भेद दिसत राहिला, अभेद दिसलाच नाही, तर त्या परमार्थाला शास्त्र किंमत देत नाही. लक्ष देऊन ऐका. आपल्याला भेद दिसतो म्हणून परमार्थाची अतिउच्च अवस्था किंवा त्या अवस्थेला जाणं किंवा त्या मार्गानं जाणं, त्या मार्गाला प्रवेश करणं आपल्याला शक्य होत नाही. आपल्याला लगेच भेद दिसतो. हो, हे माझं आहे, हे तुझं आहे, हा माझा जवळचा आहे, हा माझा लांबचा आहे. हा भेद झाला. हा काय झाला? भेद झाला. अभेद नाही. भगवंतानं ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली त्यावेळेला अभेद अशा प्रकारची केली, तिथं कुठेही भेद नाही. एक रत्न निर्माण केलं देवाने, फार सुंदर उदाहरण आहे. पंचदशीमध्ये एक रत्न निर्माण केलं, अभेद अशा प्रकारचं रत्न आहे, फार सुंदर आहे, आणि एका माणसाला ते सापडलं. अशा माणसाला सापडलं की त्याला त्या रत्नाची काही गरजच नव्हती, पण तरी त्याला काय झालं? सापडलं. सापडल्याच्या नंतर त्याला आनंद झाला. तिथं दुसरा माणूस आला, त्याला ते रत्न पाहिजे होतं परंतु त्याला मिळालं नाही, त्याला दुःख झालं. लेंडे महाराज, त्याला दुःख झालं, त्याला आनंद झाला. एका माणसाला रत्न पाहिजे होतं, मिळालं नाही, दुःख झालं. एकाला न पाहिजे नसताना मिळालं, त्याला आनंद झाला. तिथं तिसरा एक व्यक्ती आला की त्याला रत्नाबद्दल आवडही नाही, विरक्ती नाही आणि आसक्ती नाही. मग हे 3 वर्ग जे पडले, हे देवानं पाडले का माणसानं पाडले? रत्न देवानं एकच निर्माण केलं ना, देवानं पाडले नाही, हे माणसानं पाडले. भगवंतानं मनी रत्न निर्माण केलं, त्यावेळेला एक अशा प्रकारचं अभेद रत्न निर्माण केलं, पण एकाला मिळालं त्याला आनंद झाला, दुसऱ्याला मिळालं नाही, दुःख झालं, आणि एकाला त्या रत्नाबद्दल आवडही नाही आणि विरक्ती नाही, त्याला काहीच त्या प्रकारचं वाटलं नाही. 3 वर्ग जे पाडले हे माणसानं पाडले, पण भगवंतानं मनी ज्या वेळेला निर्माण केला त्यावेळेला एकच केला, त्याच्यात बदल नाही. देवानं स्त्री निर्माण केली, एक आहे, अभेद आहे, परंतु ती कुणाची आई लागते, ती कुणाची बहीण लागते, ती कुणाची पत्नी लागते, ती कुणाची मावशी लागते, कुणाची आजी लागते. हा जो भेद आहे हा माणसानं केला आहे, मानव निर्मित आहे. पण भगवंतानं ज्यावेळेला निर्माण केलं त्यावेळेला अभेद केलं, अद्वैत अशा प्रकारचं केलं. जे अद्वैत आहे, जे अभेद अशा प्रकारचं आहे ते भगवंत निर्मित आहे, आणि जेवढं काही भेद स्वरूप आहे ते मानव निर्मित आहे. विठ्ठल
जी आहे म्हणजे आपल्या घरी आलेली सून आणि आपली मुलगी या दोघीमध्ये जिला फरक दिसत नाही समजायचं ही अभेद आहे, अद्वैत आहे बरं का. आणि सुनबाईला वेगळी वागणूक आणि मुलीला वेगळी वागणूक अशी वृत्ती जर परमार्थामध्ये किंवा संसारामध्ये असेल तर ती भेदाच्या सोबत राहिलेली ती अशा प्रकारची वृत्ती आहे. परंतु दोन्हीमध्ये ज्याला भेद दिसत, माणसामध्ये, स्त्रीमध्ये, पुरुषामध्ये संतांना भेद दिसला नाही. काय दिसला नाही? भेद दिसला नाही, अभेद दिसला. जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत सजीव तेवढ्यामध्ये संतांना भेद दिसला नाही. म्हणून नाथाच्या हातानं गाढव पाणी पिलं, नाथानं गाढवाला सुद्धा पाणी पाजलं, म्हणजे भेद कुठे दिसला नाही. भेदा भेद ब्रह्म अमंगळ, भेदा भेद ब्रह्म भेद ब्रह्म अमंगळ बरं का. हा भेद जोपर्यंत जात नाही ना, भेदाचे अनेक प्रकार आहेत बरं का. सजातीय भेद आहे, विजातीय भेद आहे, स्वगत भेद आहे. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल थोडं. झाडामध्ये आणि दगडामध्ये भेद आहे की नाही सुदाम महाराज? झाडामध्ये आणि दगडामध्ये भेद आहे. झाडातला आणि दगडातला भेद, झाडातला दुसऱ्या झाडातला भेद, म्हणजे बाभळीचं झाड आहे आणि आंब्याचं झाड आहे, या दोन्ही मधला भेद बरं का हा वेगळा आहे. आणि झाडामध्ये त्यातली त्यात असणारा भेद, म्हणजे फांदीमध्ये आणि फळामध्ये भेद आहे, खोडामध्ये आणि पानामध्ये भेद आहे, म्हणजे त्यातली त्यात असणारा एक भेद आहे बरं का. दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत तो एक भेद आहे. दगड आणि झाड याच्यामध्ये भेद आहे. झाडात एका जातीचे आहेत पण झाडामध्ये बदल आहे. एक बाभळीचं वेगळं आहे, आंब्याचं वेगळं आहे, असे अनंत प्रकारचे भेद आहेत. परंतु हा भेद संतांना नाहीसा केला आणि संतांना संबंध सृष्टीमध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे अशा प्रकारचं अभेद, सगळा समाज अभेद अशा स्वरूपाचा आमच्या संतांना दिसला. हो, देश काळ वस्तू भेद मावळला, 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 भेद मावळला, देश काळ वस्तू भेद आत्मा निर्वाळला विश्वाचा, आत्मा निर्वाळला विश्वाचा, काळ वस्तू भेद मावळला, काळ वस्तू भेद मावळला, निर्वाळला विश्वाचा, आत्मा निर्वाळला, देश काळ वस्तू भेद मावळला, काळ वस्तू भेद मावळला. देशाचा भेद आहे, काळाचा भेद आहे आणि वस्तूचा भेद आहे बरं का. हो, आम्ही आपलं राज्य सोडून तिकडे गुजरातला जाऊन आलो. आमचे डोईफोडे साहेब, डोईफोडे ताई, गव्हाणी ताई ही सगळी मंडळी आली. आज आमच्या प्रेमाची मंडळी आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ह्याच्यामध्ये भेद आहे की नाही? हां, त्याला काय म्हणायचं? देशाचा भेद, काळाचा भेद आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ बरं का, काळाचा भेद आहे. वस्तूचा भेद आहे, वस्तूमध्ये भेद आहे, काळामध्ये भेद आहे, देशामध्ये भेद आहे. परंतु संत म्हणतात आम्हाला देशातच भेद दिसत नाही, वस्तूत भेद दिसत नाही आणि काळामध्ये सुद्धा भेद अशा प्रकारचा दिसत नाही, काहीच दिसत नाही. उलट संत म्हणतात ज्या काळी संतांची भेट होईल तो काळ धन्य आहे. धन्य काळ संत भेटी बरं का. ज्या काळी संतांची भेट होईल तो काळ कसा आहे? धन्य. ज्या दिवशी संतांची भेट होईल तो दिवस सुद्धा धन्य आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मेचा आशिने दिला. म्हणजे त्या दिवसामध्ये सुद्धा भेद नाही. शुक्रवार असो, शनिवार असो,
नाही तर सोमवार असो, नाही तर रविवार असो, बरं का. रविवारी जरी संतांची भेट झाली, बरं का, रविवारी सहसा संतांची भेट होतच नाही पण जरी झाली यदा कदाचित, तर तो दिवस सुद्धा धन्य आहे, बरं का. धन्य दिवस आजी झाला सोनियाच्या आणि पिकली हे वाचारा म्हणावे. महाराज म्हणतात कोणताही दिवस असो, ज्या दिवशी संतांची भेट होईल तो दिवस धन्य आहे. मग तो कोणताही दिवस असो, त्याच्यामध्ये भेद नाही. तो दिवस कसा आहे? धन्य आहे. तो काळ धन्य आहे ज्या वेळेला संतांची भेट होईल. धन्य काळ संत भेटी. मग महाराज बसा, दिवस धन्य आहे, काळ धन्य आहे, वेळ सुद्धा धन्य आहे. कुठल्या दिवशी संतांची भेट झाली तो दिवस धन्य आहे. कुठल्या काळामध्ये झाली, सकाळी झाली का दुपारी झाली, तो काळ सुद्धा धन्य आहे. पण कुठल्या वेळेला झाली, 12 वाजता झाली का 1 वाजता झाली, त्या वेळेला सुद्धा धन्यता दिलेली आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, देणे संत सज्जन भेटले काळ धन्य आहे. त्यांना भेद दिसत नाही. देशाचा भेद नाही, काळाचा भेद नाही आणि वस्तूचा भेद नाही. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. हा जो आत्मा आहे निर्वाळला विश्वाकार. जसं गढूळ पाणी असतं आणि त्या गढूळ पाण्यामध्ये जर प्रक्रिया केली तर ते पाणी कालांतरानं काही वेळानंतर स्वच्छ अशा प्रकारचं होतं. तसं भेद रहित म्हणजे भेदाच्या सोबत ज्या वेळेला तो जीव व्यवहार करतो आणि भेदामध्ये गुंतून जातो आणि सतत तो माणूस त्या भेदामध्ये अडकलेला असतो, जोपर्यंत संत रूपी ते ढवळून निघत नाही ना, जोपर्यंत संत त्या पाण्याला ढवळून काढत नाहीत आणि ते जोपर्यंत स्वच्छ अशा प्रकारचं होत नाही तोपर्यंत ते अभेद होणार नाही. तसं महाराज म्हणतात देशाचा भेद, काळाचा भेद आणि वस्तूचा भेद. देश काळ वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला विश्वाकार. हा जो आत्मा आहे हा भगवंतच आहे. या भगवंतामध्ये आणि या आत्म्यामध्ये काही बदल नाही. तत्वमसी, बरं का, त्याला काय म्हणतात वेदांतामध्ये? तत्वमसी महावाक्याचा बोध ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला आपला आत्मा आणि ईश्वर स्वरूप जे तत्वज्ञान आहे त्याच्यात आणि याच्यात बदल नाही. हे सगळं देवानं निर्माण केलेलं आहे. अशी त्याच्या अंतःकरणाची ज्या वेळेला अवस्था होत असते त्यावेळेला त्याला भेद दिसत नाही आणि हे भगवंतानं निर्माण केलेलंच आहे. याच्यात तिळमात्र शंका नाही. मम वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्टी आणि इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. प्रत्येक प्रकृतीमध्ये त्याचा अंश आहे. मीठ पाण्यात पडल्यानंतर मीठ राहत नाही, ते पाण्यासारखं होऊन जातं. ते आपला रंग बदलून टाकतं, आपला आकार बदलून टाकतं, आपली चव अशा प्रकारची बदलून टाकतं. ते मीठ पाण्यात पडलं की ते पाण्यासारखं होऊन जातं. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयच ना माघारी परती जैशी. ज्ञानोबा म्हणतात मिठाची हत्तीन केली एका माणसानं. मिठाची हत्तीन जुन्या काळामध्ये जसं रुखवादाच्या वेळेला लग्नामध्ये बनवतात, साखरेचं कुत्रं, साखरेचा घोडा, साखरेचा बैल अजूनही बनवतात. महिला मंडळाला माहीत आहे बनवतात का नाही. साखरेचे प्राणी कशाचे, पेड्याचे प्राणी. तसं एका माणसानं मिठाची हत्तीन बनवली. ज्ञानोबा म्हटले काय बनवली? हत्तीन. मोठी बनवली, डब्यात बसाना म्हणून फळीवर ठेवली घरात. त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला? पोटमाळा. आमचे मयूर म्हणजे तो अगदी वेळेला त्याला लगेच सुचतं ते, बरं का. सरस्वती प्रसन्न आहे त्याला. पोटमाळ्यावर ठेवली आणि ते का ठेवली? कारण ती कुठल्याच त्या भांड्यात बसत नाही. ठेवल्यानंतर काय झालं, काही दिवसांनी ती खराब झाली, धुळीनं माखली आणि घरातल्या एका शहाण्या माणसाने सांगितलं ह्याला घेऊन जरा धुवून आण. मिठाची हत्तीन. आता ह्याला तरी काय माहिती, बिचाऱ्याने घेतली ना आपलं उड इतक्या पाण्यात गेला 2-4 साबणी घेऊन. गेल्यानंतर धुता त्याचा एक हात त्या हत्तीनेचा पाण्यात गेला. गेल्यानंतर हा म्हणतो अरे ही मला न विचारता गेली कुठं? अरे ती मिठाची हत्तीन माघारी कशी येईल?
येणार नाही. ज्ञानोबा काय म्हणतात, मी सांगत नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयच ना माघारी परती जैसी. अरे ती माघारी येणार नाही. तसं हा आत्मा, हा जीवात्मा एकदा परमेश्वर परमात्म्याच्या अथांग शक्तीमध्ये जर मिसळून गेला तर तो जीव राहत नाही, तर तो देव स्वरूप अशा प्रकारचा होतो. बरं का, जीव राहत नाही, तो देव. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आणि अशी वृत्ती ज्या वेळेला होत असते त्यावेळेला समाजामध्ये पाहताना, दिसताना, बोलताना, समाजामध्ये व्यवहार करताना, परमार्थ करताना, आपल्या घरामध्ये असो, मंडपामध्ये असो, कुठं लग्न कार्यामध्ये असू नाही तर कुठं असो, ज्या वेळेला आपला आणि समाजाचा व्यवहार येत असतो, समाजाच्या आपल्या विचाराची देवाणघेवाण ज्या वेळेला होत असते, अशा वेळेला त्या माणसाला, त्या व्यक्तीला समोर अभेद अशा प्रकारचं सगळं दिसतं. समोर भेद दिसत नाही. स्त्री आली तरी मला ती मातेसारखी आहे आणि एखादा पुरुष आला तरी तो मला वडिलासारखा आहे. अशी वृत्ती ज्या वेळेला होत असते त्या वृत्तीला अद्वैत वृत्ती असं म्हणतात, अभेद वृत्ती असं म्हणतात. आणि ही वृत्ती म्हणजे परमार्थाची पहिली पायरी आणि परमार्थाची सुरुवात आहे. विठ्ठल आम्ही परमार्थ करत असताना आमच्याकडे सुद्धा अनेक प्रकारची संकट आली, अनेक प्रसंग जीवनामध्ये घडले. बरं का, प्रसंग आमच्यासाठी नवीन नाही. बरं का, रात्रंदिवस आम्हा कशाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग, हे रात्रंदिवस आहे प्रसंग. तसं काही माणसानं भेद दिसतोय का अभेद दिसतोय तुकोबरायची शहानिशा करण्यासाठी की महाराजांची दृष्टी कशी आहे. बरं का, एका माणसानं सहज परीक्षा करायचं ठरवलं, पण महाराजांनी हात जोडले आणि महाराज म्हणले, दाई हो माते नकरी सायास, दाई हो करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हणजे हे जे अद्वैत आहे हे तुकोबाराय म्हणतात, आम्हाला पूर्वीपासून प्राप्त आहे. आम्ही सुद्धा द्वैतामध्ये होतो, आम्ही सुद्धा संसारामध्ये होतो, पण सद्गुरूच्या कृपेनं तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. ह्या द्वैताच्या आणि अद्वैताच्या ज्या कल्पना होत्या किंवा भेदाच्या कल्पना ज्या होत्या त्या आमच्या आता निमाल्या, म्हणजे त्याची ठाईच समाप्ती अशा प्रकारची झाली. कशामुळं? तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. सद्गुरूनं आमच्या बुद्धिरूपी डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घातलं. काय वेदांत महाराज फार गोड आहे बरं का. बुद्धिरूपी डोळ्या बसा 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 बुद्धिरूपी डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घातलं. आम्ही सुद्धा अगोदर रजोगुण आणि तमोगुण याच्यामध्येच होतो बरं का, पण संतांच्या कृपेनं आणि शुद्ध परमार्थानं सत्वगुणापर्यंत आलो आणि गुरु कृपेनं पुन्हा शुद्ध सत्वगुणापर्यंत आलो बरं का. रजोगुणी माणसं जास्त लोभी असतात, सत्वगुणी माणसं सात्विक असतात, तमोगुणी माणसं रागीट असतात बरं का. रक्त श्वेत कृष्ण पीतप्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा असं वर्णन केलेलं आहे. रक्त म्हणजे लाल, श्वेत म्हणजे पांढरा, कृष्ण म्हणजे काळा आणि पीत म्हणजे पिवळा बरं का. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा म्हणजे प्रकाश बरं का. आणि त्याचा प्रकाश भिन्न आहे. काळ्या रंगाचा जो प्रकाश आहे तो भिन्न आहे. रजोगुणाची प्रभा भिन्न आहे, तमोगुणाची प्रभा भिन्न आहे, सत्वगुणाची प्रभा भिन्न आहे आणि शुद्ध सत्वगुणाची प्रभा म्हणजे प्रकाश भिन्न आहे बरं का. रजोगुणाच्या पोटामध्ये लोभाचा जन्म होतो, तमोगुणाच्या पोटात
तामसी वृत्तीचा जन्म होतो, क्रोधाचा जन्म होतो, सत्वगुणाच्या पोटात सात्विकपणाचा जन्म होतो आणि शुद्ध सत्वगुणाच्या पोटात ज्ञानाचा जन्म होतो. बरं का. तसं महाराज म्हटले आम्ही सुद्धा अगोदर तमोगुणी असतो, काय असतो ते असतो आम्हाला माहीत नाही, पण गुरुच्या कृपेनं आम्ही त्या तमोगुणापासून तमोगुण मावळला, रजोगुण मावळला आणि सत्वगुणापर्यंत आम्ही आलो. काकडा सुरू झाल्याबरोबर पहाटच मंदिरात गेल्याशिवाय जो राहत नाही समजायचा हा सत्वगुणी आहे. हा बरं का. भांडण केल्याशिवाय ज्याला करमतच नाही समजायचा हा कोण आहे, हा तमोगुणी आहे. काही माणसं भांडण केल्याशिवाय जेवतच नाहीत, जरी जेवलं तरी ते त्यांना पचत नाही, असे सुद्धा काही असतात. बरं का. आणि ज्यांना ज्ञानाबद्दल अत्यंत आवड आहे, तीव्र जिज्ञासा त्याला म्हटलेलं आहे, ज्ञानाबद्दल अत्यंत आवड आहे, अशा माणसाला ते शुद्ध सत्वगुणी असतात. कारण सद्गुरूच्या कृपेनं त्यांच्या बुद्धिरूपी डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजनाचा वर्षाव केला आणि त्या अंजनानं काय झालं तर महाराज म्हणतात तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैता द्वैत. बरं का. त्या अंजनानं आमची दृष्टी दिव्य झाली आणि आम्हाला जगामध्ये कुठे भेद दिसत नाही. ह्या ज्या भेदाच्या कल्पना आहेत, हे माझं आहे, हे तुझं आहे, ह्या ज्या भेदाच्या कल्पना आहेत या परमार्थामध्ये पहिल्यापासूनच नाहीत. महाराज म्हणले यारे यारे लहान थोर याती भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. महाराज म्हणले ही द्वैताद्वैत अशा प्रकारचं मावळलं आणि झालं काय तर तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. आणि अशी दिव्य दृष्टी किंवा दिव्य ज्ञान ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला महाराज म्हणतात तिथं अद्वैत आहे, तिथं द्वैताचा त्या द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. द्वैताची झाडणी केल्याशिवाय अद्वैत प्राप्ती होत नाही. आणि या अद्वैताला जाणणारे, या अभेदाला जाणणारे सगळेच नाहीत, फार थोडे आहेत. अद्वैत कुसरी विरळा जाणे. बरं का. त्याच्या आधी काय एक नाम हरी द्वैत नाम गुरी, 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 एक नाम हरी द्वैत नाम मधुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. छोटं ग्राउंड आहे पण रन बरेच निघाले. एक नाम हरी द्वैत नाम मधुरी आणि अद्वैत कुसरी विरळा जाणे. हे अद्वैताला जाणणारे फार थोडे आहेत. तसं तुकोबाराय म्हणतात बाबा हे जे अद्वैत आहे ही अभेदाची जी दृष्टी आहे ही आम्हाला पूर्वीपासूनच आहे, ही काय नवीन नाही. आमच्या सद्गुरूच्या कृपेनं माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार आणि केला अंगीकार. मला वाटतं कालच झाली माघ शुद्ध दशमी. बरं का. आणि तिथेच जगद्गुरु तुकोबाराला बोध झाला. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दने पावलो पंढरी पेठ. बोध अशा प्रकारचा दिला. आणि महाराज म्हटले या अद्वैतामध्ये हे जे अद्वैत आहे हे आम्हाला पूर्वीपासून माहीत आहे. तो अद्वैताचा साक्षात्कार आम्हाला झालेलाच आहे. त्याच्यामध्ये आमचं समाधान नाही. बरं का. कारण अद्वैतामध्ये पूर्ण ज्ञान होतं माणसाला. ज्या वेळेला अभेद दिसणार त्यावेळेला पूर्ण ज्ञानच दिसणार ना. भेद कोणाला दिसतो? जो अज्ञानी आहे त्यालाच दिसतो. बरं का. भेद कोण करतो? मग ते कुठला भेद असू द्या, स्त्री पुरुषामधला भेद, जाती जातीमधला भेद, संप्रदाय संप्रदायामधला भेद, संतान संतांमधला भेद,
नात्या नात्यातला भेद हा माणूस कोण करतो? ज्याला ज्ञान कमी असाच माणूस करतो बरं का. जो पूर्ण ज्ञानी तो माणूस भेद करत नाही बरं का. तो सगळ्याला समान सावली देतो, सगळ्याला समान सावली देतो, तो भेद करत नाही. तसं जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, पूर्ण ज्ञानी माणसाला अभेद अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली, अद्वैत अवस्था प्राप्त झाली. मग महाराज म्हटले ही अद्वैत अवस्था आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे, ही काय नवीन नाही. पण हे देवा, त्या अद्वैत अवस्थेमध्ये माझं सध्या समाधान नाही. म्हणजे तुर्तास तरी समाधान त्याच्यामध्ये नाही, सध्या त्याच्यात समाधान नाही. कारण ती ज्ञानी लोकांना प्राप्त होणारी स्थिती आहे. आणि ज्ञान आलं की अहंकार आला, असं शास्त्र आहे बरं का. मग काय केलं पाहिजे? तर महाराज म्हटले ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा बरं का. ते ज्ञान गिळून घ्यावं म्हणजे आतमध्ये ठेवावं, त्याचं प्रकटीकरण करू नये. ज्यावेळेला गरज पडेल त्यावेळेस ते काढावं बरं का. सतत त्या ज्ञानाचं म्हणजे अशा प्रकारचं बाहेर काढलंच पाहिजे असं काय नाही, पण गरजेच्या वेळी मात्र ते निश्चित अशा प्रकारचं समोर आणावा. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा बरं का. ज्ञान महत्वाचं नाही, महाराज म्हटले गोविंद गोविंद बरं का. भजन नामस्मरण महत्वाचं आहे. तसं ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. महाराज म्हटले ही ज्ञानस्थिती अद्वैत स्थिती आम्हाला पूर्वीपासून माहीत आहे, परंतु या स्थितीमध्ये आमचं समाधान नाही. मग कशात समाधान आहे महाराज तुमचं? जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, महाराज अद्वैतामध्ये तुमचं समाधान नाही, मग कशात आहे? महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान, तो नाही माझे समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान. स्थितीमध्ये माझं समाधान नाही. मग काय पाहिजे? तर महाराज म्हटले ज्ञानी लोकाची स्थिती त्याची गरज नाही मला. गोड हे चरण, आवाज थोडा वाढवा जरा आवाज. गोड हे चरण सेवा तुझे. हे देवा तुझे चरण गोड आहेत आणि तुझी सेवा गोड आहे बरं का. त्याच्यात माझं समाधान आहे. समाधान माणसाला कशात मिळेल काही सांगता येत नाही बरं का. या जगामध्ये परमार्थ सुंदर आहे, पण त्यात समाधान सगळ्यालाच मिळेल असं नाही. कधी कधी सुंदर वस्तू किंवा सुंदर गोष्टी किंवा सुंदर विषय माणसाला आवडतील असं नाही, आणि माणसाला आवडलेल्या वस्तू सगळ्या सुंदर असतील असंही काही नाही बरं का. तसं परमार्थ सुंदर आहे पण सगळ्यालाच आवडतो असं नाही. आणि खरं समाधान आणि खरं सुख अशा प्रकारचं त्याच्यात आहे, परंतु सगळ्यालाच आवडते असं नाही. आपली आई आपल्याला आवडते, कशामुळे आवडते? सुंदर आहे म्हणून आवडते का आवड आहे म्हणून आवडते? आवड आहे म्हणून आवडते बरं का. स्वर्गातली परी येऊ द्या बरं का, आपली आई कशी असू द्या, लहान लेकरू असते 2-3 महिन्याची, त्याला काही कळत नाही बिचारायला, परंतु ते त्या परीकडे जात नाही, आपल्या आईकडे जातं का? सुंदर असणं महत्त्वाचं नाही, आवड अंतकरणात आहे का नाही हे फार महत्त्वाचं आहे बरं का. तसं महाराज म्हणले अंतकरणामध्ये जर आवड नसेल तर सुंदर असलेल्या गोष्टीसुद्धा सुंदर वाटत नाहीत, आणि अंतकरणामध्ये ज्या दिवशी आवड निर्माण होईल त्या दिवशी दगडसुद्धा सुंदर दिसतो. विठ्ठल
अद्वैतामध्ये माझं समाधान नाही. ते जरी सुंदर असलं तरी मला त्याविषयी आवड आता सध्या तरी नाही. म्हणून अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी तो नाव. तुझी सेवा आणि तुझे चरण गोड आहेत, त्या अद्वैतामध्ये माझं समाधान नाही. ही पूर्वीचीच ही स्थिती जी आहे ती उपभोगून झाली आमची. एखादी भाजी माणूस म्हणतो ही मला आवडत नाही. आवडत नाही म्हणजे त्याची चव त्याला अगोदरची माहीत असते. त्यावेळेला तो म्हणतो मला त्याच्याबद्दल आवड सध्या तरी नाही. बरं का, सध्या आज एकादशी असल्यामुळं सध्या तुर्तास तरी शब्द देण्याची गरज आहे. सध्या आज दुसरी भाजी नको, कारण त्याची चव काय आहे ती अगोदरच मला माहीत आहे. तसं महाराज म्हटले अद्वैताची जी चव आहे ही आम्हाला पूर्वीपासून माहिती, त्याच्यात आमचं समाधान नाही. देवा तुला द्यायचं असेल तर एक दे, गोड हे चरण सेवा तुझी. तुझी सेवा गोड आहे, तुझी सेवा करेन मनोभावे हो, तुझी सेवा करेन मनोभावे हो. करीन मनोभावे आणि माझे मन किंवा चित्त गोविंदी रंगले हो किंवा रमले हो. महाराज म्हणले सेवेमध्ये समाधान आहे आणि सेवेनं स्वामी होतो. बरं का, सेवाधारी वृत्ती माणसाची पाहिजे. बरं का, म्हणजे पंगत जर बसली तर त्याच्यात आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण 2-4 ताटं धुवावेत किंवा आपणही 1-2 माणसाला वाढावं, पात्र उचलावीत. ही सेवा आहे. सेवा कोणती जरी असली तरी ती सेवाच असते. कुठल्या अंगानं करा. कुणी भगवंताची सेवा रात्रीची करतं, कुणी दिवसा करतं. बरं, कुणी तेल लावलेल्या देवाची भक्ती करतं, कुणी सिंदूर लावलेल्या देवाची भक्ती करतं. भक्तीच्या वाटा वेगवेगळ्या असतात. कुणी मंडप झाडून भक्ती करेल, कुणी पंक्तीत वाढून भक्ती करेल, कुणी केस वाढून भक्ती करेल, कुणी केस काढून भक्ती करेल, कुणी कपडे घालून भक्ती करतं तर कुणी कपडे न घालता भक्ती करतं. भक्तीच्या वाटा वेगवेगळ्या असतात, सेवेच्या वाटा वेगवेगळ्या असतात. परंतु सेवा करून किंवा भक्ती करून जे मिळणार आहे त्याच्यात बदल काहीच नसतो. ते एकच मिळणार असते. बरं का, फार मोठा जंगलामध्ये तलाव आहे. त्या तलावामध्ये हत्ती पाणी प्यायला जातो, वाघ पाणी प्यायला जातो, सिंह जातो, पोपट पक्षी जातो, जनावरं जातात. हे सगळे पाणी प्यायला जातात. कुणी सकाळी सकाळी पाणी प्यायला येतं, तर कुणी पहाटे येतं, कुणी दुपारी येतं, कुणी 5 वाजता येतं, कुणी चोचीनं पाणी पितं, कुणी तोंडानं पितं, कुणी होटानं पितं. ती पाणी पिण्याची पद्धत वेगळी आहे. पाणी पिण्याला येण्याची वेळ त्याच्यात भिन्नता आहे. पाणी पिण्यासाठी येणारे पक्षी प्राणी ते वेगवेगळे आहेत. बरं का, त्यांची येण्याची पद्धत वेगळी आहे. हरिण उड्या मारीत येईल तर मोर किंवा पोपट पक्षी ह्या झाडावरून त्या झाडावर तो चोचीनं पाणी पिईल. हे सगळं वेगवेगळं आहे. परंतु पाणी पिऊन जो आनंद मिळणार आहे त्या आनंदामध्ये वाघाच्या आनंदात आणि गायीच्या आनंदात काय बदल आहे? पुढे सर तो एकच आहे, त्याच्यात बदल नाही, कवडी मात्र बदल नाही. तसं भक्ती किंवा सेवा कशी जरी केली तरी सेवा करून जे मिळणार आहे त्या मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये किंवा मिळणारं जे साध्य आहे त्याच्यात बदल कुठलाच नसतो. विठ्ठल
परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगांबरवे जरी मन्याथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायनं वर्णन केलेलं आहे. तद्विधीपणे पाहतेन परिप्रश्नेन सेवा, सेवा सांगितलेली आहे. आणि सेवेशिवाय मिळत नाही महाराज, नाही मिळत बरं का. कितीही ज्ञान आलं जर सेवा नसेल तर ते टिकत नाही, मिळालेलं पण टिकत नाही. काहींनी न सेवा करता सुद्धा मिळवलंय, पण मिळालेलं टिकवण्यासाठी सेवा लागते. मिळवण्यासाठी, ज्ञान प्राप्त होण्यासाठी बुद्धी तीव्र लागते. प्राप्त झालेलं ज्ञान आठवण्यासाठी अंतःकरणात विरक्ती लागते. आणि आठवलेलं ज्ञान बरं का परत ते कृतीमध्ये आणण्यासाठी त्याला सेवा लागते. त्या सेवेशिवाय ते होत नाही. आमचे गुरुवरे मेंगडे महाराज बंकट स्वामी संस्थानचे महंत ते म्हणत असतात बरं का, गुरुकृपा जर असेल किंवा सेवा जर असेल तर कीर्तनामध्ये बोलता बोलता तुम्हाला काय आठवेल काही सांगता येत नाही. आणि कृपा जर नसेल तुम्ही पाठ करून या 2 तास, भोकंपट्टीचं जे ज्ञान असतं ते अचानक स्टेजवर आल्यावर काही सुचत नाही बरं का. त्याच्यामुळं भूकंपट्टी आणि सेवेतून मिळालेलं ते आशीर्वादातून जे प्राप्त झालेलं आहे ते शेवटपर्यंत ते टिकत असतं. म्हणून सेवेनं स्वामी होत असतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तेच सेवा हा दारवंटा सांगितले. तो स्वाधीन करी सुभटा तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेने अंतकरण बोधले संकल्पा नये. चौथ्या अध्यायामध्ये ओव्यात माऊली म्हणतात तेच सेवा हाच दारवंटा आहे बरं का. आणि सेवा केल्यानंतर किंवा नम्रता जर जीवनामध्ये असेल तर महानतेचा दरवाजा जो आहे तो इतका छोटा आहे की तिथं लहानच होऊन जावं लागतं बरं का. जो मोठेपणाचा जे दार आहे, मोठेपणाचा जो दरवाजा आहे तो मोठेपणाचा दरवाजा आहे पण फार छोटा आहे. तिथं बारीक होऊन जावं लागतं. तिथं लहान, ज्याला मोठं व्हायचं आहे ना त्यांनी लहानच अगोदर झालं पाहिजे, त्यावेळेसच तो मोठं होतं. संतांकडे ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला लहान होऊन गेलं पाहिजे. आणि लहान होऊन जर गेलं तर संत सगळं देतात महाराज. आलं का लक्षात. घरामध्ये ज्यावेळेला स्त्री असते ती स्त्री त्या लहान बाळाला स्तनपान ज्यावेळेला करते आणि स्तनपान करता करता तिथं जर एखादा त्या घरामध्ये अचानक मोठा माणूस जर आला तर ती स्त्री पदर घेते आणि लहान जर बाळ असलं ते त्याला ती अमृत पाजते, दूध पाजते बरं का. संताकडे जर मोठं होऊन जर गेलात तर संत आहेत ना आपल्या वाङ्मयावर पदर घेतात आणि लहान होऊन जर संताकडे गेलात नम्रतेने तर संत अमृतच पाजतात मला. आलं का लक्षात. अमृत पाजतात. तसं अमृत जर सेवन करायचं असेल तर तिथं सेवा पाहिजे आणि तिथं नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदाचा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा राहा. तसं महाराज म्हटले बाबा आम्हाला या अद्वैतामध्ये समाधान नाही. मग कशात समाधान आहे. अद्वैती तू नाही माझे समाधान, त्याच्यात समाधान नाही. मग समाधान कशात आहे. गोड हे चरण सेवा तुझी. सेवेमध्ये समाधान आहे देवा, तुझ्या चरणामध्ये अशा प्रकारे समाधान आहे. आणि तुला देऊ वाटलं तर एवढंच दान दे अभंगाच्या 2ऱ्या चरणात. करुणी
कुमार 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 कुमारी कुमार 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 कुमारी कुमार कुमारी करुणे उचित देहेची दान आवडे कीर्तन नाम तुझे. हे देवा, तुला देता आलं तर एवढंच फक्त दे. करुणे उचित देई हेची दान आवडे कीर्तन नाम तुझे. तुझं नाम आम्हाला आवडतं, तुझी सेवा आम्हाला आवडते, तुझं कीर्तन आम्हाला आवडतं देवा, तुझं स्वरूप आम्हाला आवडतं आणि तुझे गुण आम्हाला आवडतात बरं का. कारण भगवंताकडे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथे. देवाकडे ज्ञानही आहे, यशही आहे, यशस्वी औदार्यही आहे. औदार्य म्हणजे धन असून उपयोग नाही, जवळ औदार्य लागतं. म्हणजे देण्याची इच्छा झाली पाहिजे, पंगत घालण्याची इच्छा झाली पाहिजे. दोन लोक आपल्या घरी जेवून जावीत अशी त्याची इच्छा झाली पाहिजे ना. नुसतं असून सगळं काय, संपत्ती असून काय उपयोग आहे का. जर औदार्य नसेल तर उपयोग नाही. यशस्वी औदार्य ज्ञान आहे भगवंताकडं, ज्ञान वैराग्य आहे, वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथे. ही सगळे गुण भगवंताकडे आहेत, परंतु देवानं हे सगळे गुण वाटून टाकले बरं का, भक्ताला वाटून टाकले. कारण देवाचं भक्तावर प्रेम आणि भक्ताचं देवावर प्रेम, आणि त्या प्रेमाला बरं का कुठल्या पेनाची गरज नाही, कुठल्या शाहीची गरज नाही, कुठल्या पानाची गरज नाही. अथांग अशा प्रकारचं माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. तेही प्राणा पुरवते आवडती मज निरुते बरं का. भगवंत म्हणतात माझे जे भक्त आहेत ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत, माझ्या प्राणापेक्षाही जास्त मला ते आवडतात. तेही प्राणा पुरवते आवडते मज निरुते. असं असल्यामुळं देवानं आपले जे गुण आहेत स्वतःजवळचे ते भक्ताला देऊन टाकले. प्रबल प्रेम के पाले पड कर प्रभू का नियम बदलते देखा बरं का. देवाचा जो नियम आहे, भगवंताचा जो नियम आहे, तो चांगल्या भक्तासाठी आणि आवडीच्या भक्तासाठी देव स्वतःचा नियम बदलून टाकतो बरं का. भक्त ज्या मार्गाने चालला त्या स्वतःचा मार्ग सोडून भगवंत त्या मार्गाने जातो. हो, प्रबल प्रेम के पाले पड कर प्रभू का नियम बदलते देखा. हो, स्वतः सगळ्याला सांभाळतो, सगळ्याचा सांभाळ करतो, परंतु स्वतःकडे न लक्ष देता देव सगळ्यांचं सारथ्य करतो. भगवंतानं कुणाचं सारथ्य केलं होतं? कृष्णानं अर्जुनाचं सारथ्य. हे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे बरं का. तसं महाराज म्हणतात येशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण मारुतीला देऊन टाकला भगवंतानं. येशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. औदार्य देऊणी करणा हाती कीर्ती दिगंतरी मिरविली. म्हणजे भगवंत भक्ताला अशा प्रकारचं सगळे गुण देवानं वाटून टाकले. गुणाधीश आहे पांडुरंग परमात्मा, भगवान परमात्मा गुणस्वरूप अशा प्रकारचा आहे. तुकोबरा म्हणतात देवा तुमचं गुण, तुमचं स्वरूप, तुमचं नाम आणि तुमची सेवा एवढंच आम्हाला आवडतं. त्या अद्वैतामध्ये आमचं समाधान नाही. आणि देता आलं देवा तर एवढंच द्या. करुणी उचित देई हेची दान आवडे कीर्तन नाम तुझे. तुझं नाम आम्हाला आवडतं म्हणून महाराज म्हटले देवभक्तपण सुखाचा सोहळा ठेवून निराळा दावी मज. देव आणि भक्त जिथे एकत्र अशा प्रकारचे आहेत तिथं स्वतः कोण आहे? देव आणि भक्त जिथं आहे तिथं कोण आहे? स्वतः. हा, ते बरोबर उत्तर दिलं बघा त्यांनी. असे हुशार श्रोते लागतात महाराज. उशिरा आले पण वेळेला पोहोचले. अशोक चव्हाण सारखे. विठ्ठल म्हणून
प्रेमाचा आणि भक्ताचा जो सोहळा आहे तोच अशा प्रकारचा सुखाचा सोहळा आहे. आणि त्या सोहळ्याच्या व्यतिरिक्त जे काही सोहळे आहेत ते सबंध दुःखाचे सोहळे आहेत. आणि या दुःख स्वरूप या सोहळ्यामधून आपल्याला जर तरुण जायचं असेल किंवा या संसारामधून या दुःखामधून या बहुदुःखामधून आपल्याला जर तरुण जायचं असेल तर महाराज म्हटले, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तसं आमचे जे सुदाम महाराज आहेत, ठोंबरे महाराज यांचे बंधू, आकस्मिक त्यांचं निधन झालं. अकस्मात ते अशा प्रकारचे गेले. फार प्रेम महाराज लोकांवर फार त्यांचं प्रेम असायचं. आणि सुदाम महाराजाला ते बाळकडू लहानपणापासून मिळालेलं आहे. सुदाम महाराज काही अचानक परमार्थात आलेला माणूस नाही बरं का. पहिल्यापासून त्यांना ते आईपासून त्यांच्या वडिलापासून हे बाळकडू परमार्थाचं त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यांची जी सेवेची वृत्ती आहे ती त्यांनी कधी अपेक्षा कशाची न करता सुद्धा अखंड त्यांनी जीवनामध्ये जमल त्या पद्धतीनं आपला व्यवहार, आपली नोकरी, आपलं काम, आपला व्यवसाय हे सगळं पाहून, आपला संसार पाहून जमेल तसा परमार्थ महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. मी आज पाहत नाही तर 2009 पासून आमचा परिचय आहे. आणि त्यांचे बंधू हे आम्हाला आमच्या बंधूसारखेच होते. आळंदीला ज्यावेळेला आम्हाला दोघाला जायचं होतं, 2014ची गोष्ट डोईपुढे सर, मुंडे साहेब वारले त्यावेळेस बरं का. मुंडे साहेब वारले 2 महिन्यांनी मी 2009 पासून शहरात होतो. पण साहेब गेल्यानंतर काय झालं कारण आम्ही दोघं बसलो आपल्या रूममध्ये आणि सगळं वातावरण म्हणजे असं काही सुचलंच नाही. या जगामध्ये नेमकं आपलं आहे कोण याचा विसर पडला. आम्ही दोघांना विचार केला, म्हणलं इथं इकडं तिकडे फिरून काय उपयोग नाही. 10-10:30ला आम्ही ठरवलं जाऊन आपण आळंदीला बरं का. आळंदीला जायची तयारी केली. अर्ध्या तासात रूम सोडली मी बरं का. आणि सुदाम महाराजला घेतलं, त्यांच्या घरी आलो. त्यावेळेला भाऊ होते. पण त्यांच्या बंधूने एक शब्द वापरला, म्हणले आता जाऊन काय करणार आहे तुम्ही, आता इथून पुढे जाऊन काय करता तुम्ही, असं म्हणले बरं का ते. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांचा परमार्थाला विरोध असं नाही, पण तुमची जी जाण्याची वेळ आहे आळंदीला ही चुकीची आहे, तुम्ही याच्या आधी जायला पाहिजे होतं असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता. आणि त्यांनी मार्गदर्शन अतिशय अशा प्रकारचं चांगलं मार्गदर्शन जीवनामध्ये केलं. ते बोलत कमी होते, ते परमार्थात नव्हते, पण परमार्थाविषयी आणि संताविषयी त्यांना अत्यंत आवड अशा प्रकारची होती. आम्ही ठरवलं आणि त्यांची परवानगी घेतली. महाराजांना मी मोटरसायकलवर आळंदीला गेलो. महाराज 5-6 महिन्यांनी वापस आले, पण मी काय 4 वर्ष आलो नाही बरं का. आम्ही गडदे महाराजाकडे मी थांबलो. म्हणजे तसं त्यांची जी दिशा होती, दिशा देण्याची पद्धत होती ही त्यांना त्यांच्या भावापासून, आईपासून ही त्यांना मिळालेली आहे. आणि संबंध त्यांचं कुटुंब, त्यांच्या कुटुंबातला मोठा भाऊ म्हणजे एक आधारवड अशा प्रकारचा गेलेला आहे. पण निश्चित पांडुरंग परमात्मा आणि संत सेवा ही त्याच्यातून तुम्हाला बाजूला करणार आहे. महाराजांचा स्वभाव असा आहे, महाराज मी तुमच्यामुळं खास आज कीर्तनाला आलो बरं का, नाही तर मी 12 जानेवारीपासून ते कालच्या 5 तारखेपर्यंत द्वारकेहून माघारी येईपर्यंत रात्रंदिवस प्रवासन हे सगळं चालूच आहे. आवाज सगळा बसून गेला, बसून म्हणजे जवळजवळ झोपलाय बरं का. पण तरी सुद्धा एक सेवा आहे. आणि महाराजांनी बोलवलंय त्यांना नाही म्हणणं योग्य नाही. कारण ज्या वेळेला मी काही दिवस 2-4 वर्ष बीडला राहायला होतो, त्यावेळेला राहायला असताना ज्यावेळेला इकडे कीर्तनाला शहरामध्ये यायचो त्यावेळेला महाराज भाड्याच्या खोलीमध्ये राहायचे. 10 बाय 10ची रूम होती. महाराजाजवळ त्यांची भाची असायची लहानी बरं का, 10वी-12वीला. महाराजाची बहीण असायची, महाराजांची आई असायची. आणि त्यावेळेला माझं जर शहरात कीर्तन असलं तर त्या 10 बाय 10च्या खोलीत मी 2-2 दिवस मुक्कामाला त्यांच्याकडे राहायचो. पण त्यांनी एका शब्दानं अशा प्रकारचं कधी दुखवलं नाही. असंच प्रेम हे आपलं अशा प्रकारचं भविष्यातही चालत राहो, टिकून राहो. आणि थोडं वाढलं अजून तरी बी काही अडचण नाही बरं का. आणि वाढलंच अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण महाराजांचं वर्णन मी शब्दात करत नाही. ते अत्यंत जिव्हाळ्याचे, जिवलग अशा प्रकारचे मित्र आहेत. आणि म्हणून त्यांच्या बंधूला भगवान परमात्मा चांगली सद्गती प्राप्त करून देवो असे मी सबंध साधू संतांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या सप्ताहासाठी ज्यांनी वादनाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून जी सेवा केलेली आहे त्यांनाही धन्यवाद. आमचे मयूर महाराज आहेत, उत्कृष्ट मृदंग वाजवतात. आमचे रामेश्वर महाराज आहेत, गौरव महाराज आहेत. आणि ही सगळी बालमंडळी, आमचे आडगावचे महाराज आहेत का, चुलते आहेत का, ते या ठिकाणी उपस्थित आहेत.
असाच कार्यक्रम हा उत्तरोत्तर होत राहो. आमची गजानन कॉलनीतून आलेली सगळी मंडळी, त्यांनाही धन्यवाद. डोईफोडे सर आहेत, डोईफोडे ताई आहेत, डोईफोडे ताईची आई आहेत, जगावानी ताई आहेत, आणि पाठीमागं सुद्धा महाराजांच्या मोठ्या बहीणबाईसुद्धा आहेत. त्यासुद्धा 1 तारखेपासून इथं आलेल्या आहेत. आणि हे जे संकट आलं, हे संकट भगवंताच्या मनात ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी होतच असतात बरं का. प्रारब्धामध्ये जे असतं ते होतच असतं, ते काय कोणाला चुकत नाही. त्याच्यामुळे आपण दुःख मानायचं काही कारण नाही. लल्लाटी जे लिहिले ते काही केल्यानं मोडे, ते काही केल्यानं ते अशा प्रकारचं मोडत नाही, ते जात नाही. एकदा लिहिलं रे लिहिलं की ते शेवट त्याप्रमाणेच होणार, त्याच्यामध्ये कवडी मात्र बदल होणार नाही. परंतु आपण त्यांना नामस्मरण करून किंवा जय जयकार करून, जयघोष करून निश्चित त्यांच्या आत्म्याला कुठंतरी असं वाटावं की बाबा माझ्यासाठी हे भजन चालू आहे, हे कीर्तन चालू आहे, हे भागवत चालू आहे, हे नामस्मरण चालू आहे, हे असं त्यांना कुठंतरी वाटावा. कारण ते मुक्त व्हावेत किंवा त्यांच्यापासून आपल्याला काही दोष लागू नाही म्हणून आपण ही सेवा करायची आहे. झालेली जी गोष्ट आहे ती अतिशय भयंकर अशा प्रकारची गोष्ट आहे. ती आकस्मिक त्यांचं निधन झालं. त्यांचं जाण्याचं काय वय नव्हतं. त्यांची मुलं आहेत, उद्धव आहे, अजून काय नवलाण्याचे मोठे उद्धव आहे, योगेश आहे आणि वहिनी आहेत. या सगळ्यांच्या प्रेमामुळं मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. सेवते करावे सांगितले काम, महाराजांनी सांगितलं, म्हणले महाराज तुम्हाला एक सेवा करावी लागेल म्हणून मी या ठिकाणी आलो. काही चुकीचा शब्द बोलता बोलता गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून तो परत द्याना. तरी बालक बुबडा बोले का वाकुडा चुका पावले, ते चूज करून माऊली रे जे जीवी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले. रामायणामध्ये जसा प्रसंग आहे बरं का, बोलता बोलता सांगायचं राहून गेलो मी, की जटायूचं मरण ज्या वेळेला जवळ आलं होतं आणि रावण पंख छाटून निघून गेला होता, जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यावेळेला जटायूचं नामस्मरण चालू होतं. जटायूला माहीत होतं कारण नामस्मरण नामचिंतनच देवाला माझ्यापर्यंत घेऊन येणार आहे, दुसरं कुणी नाही आणत देवाला. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया रस्त्याने चालले होते. जटायूचा भजनाचा आवाज लक्ष्मणाच्या कानावर गेला आणि लक्ष्मण भैया रामाला म्हणतात, दादा कुणीतरी महात्मा आपलं भजन करतोय, राम नावाचा आवाज माझ्या कानावर आलाय, कोण महात्मा असेल, आवाजाच्या दिशेनं जाऊ आणि आपण त्याचं दर्शन घेऊ, असं कोण म्हणते? लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्राला म्हणतात. प्रभू रामचंद्र म्हणले असं? म्हणले हो. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया आवाजाच्या दिशेने गेले तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू भगवंतानं पाहिला आणि भगवंतानं त्या जटायूचं शरीर रक्तानं माखलेलं मांडीवर घेतलं आणि प्रभू रामचंद्र जटायूला म्हणतात, जटायू काय झालं? जटायू म्हणला, देवा काहीच नाही झालं, पण मी जिवंत यासाठी थांबलोय, सीता लंकेत रावण घेऊन गेलाय ही बातमी सांगण्यासाठी मी जिवंत थांबलोय. आता माझं काम संपलंय, ही बातमी तुम्हाला मी सांगितली, तुमच्या मांडीवर माझा देह आहे, याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाय जगात? गंगाजी का तट हो, जमुनाजी का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. महाराज म्हणले, बाबा लोक सगळीकडे जातात, मोठ्या मोठ्या तीर्थावर जातात, आमच्यासोबत 80 वर्षाचे एक आजोबा होते नाही का गुरुजी, मुख्याध्यापक, रिटायर मुख्याध्यापक बरं का बाबा सुदाम महाराज. गिरनार पर्वतावर गेलो आम्ही आणि सगळ्यात वरती दत्ताजवळ आम्ही आतमध्ये जायला आणि ते तिथून दर्शन घेऊन बाहेर येत होते. 80 वर्षाचे आजोबा, मरण कुठे येत नाही महाराज. एका म्हातारीला धाप लागली होती, आपल्या साठे माऊलीची पत्नी. आम्हाला यायला उशीर झाला आणि ती आल्यानंतर साठे माऊलीला म्हणते, मला एवढी धाप लागली मी मेले असते. साठे माऊली म्हणले, तुला मरण येणारच नाही म्हणले, एवढी पुण्यवान नाही, तुला इथं मरण यावा इतकी पुण्यवान तू नाहीस म्हणले. अरे इथं कुणाला मरण येत नाही बाबा, असं कसं होईल? आणि जर आलंच असतं तर तुझी समाधी इथंच घातली असती, त्या निमित्ताने माझं दरवर्षी येणं झालं. हे मरण चांगली माणसं आयुष्यभर चांगलं काम करतात चांगलं मरण येण्यासाठी, पण सगळ्यात चांगल्या माणसाला चांगलं मरण येईलच असं नाही बरं का. सगळीकडे जातात महाराज, पण मरायच्या टायमाला घरीच असतात.
बरं का, सगळीकडे जाऊन येतात, पण मारायच्या टायमाला काही कारण तितकं पुण्य नाही. म्हणून महाराज म्हणले अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. महाराज तसं जटायू म्हटले माझं काम संपले, मी माझा अंतकाळ जवळ आलाय, रक्ताच्या थारोळ्यात माझं शरीर आहे, अंगाला इंच इंच जखमा झाल्या तरी भजन चालू आहे. जटायूला माहीत होतं या नामस्मरणानेच देव माझ्याकडे येणार आहे. देवाला जवळ आणायला एकच कारणीभूत काम आहे, ते म्हणजे नाम आहे. देवाचं भजन जर देवासाठी केलं ना तर त्याच्या दर्शनाला देव जातोय. बरं का, प्रभू रामचंद्र त्याच्या दर्शनाला गेले, कारण त्या जटायूचं भजन देवासाठी होतं, म्हणून देव त्याच्याकडे दर्शनाला गेले, त्याला देवाकडे दर्शनाला जायची वेळ आली नाही. बरं का, तसं देवाचं भजन जर देवासाठी केलं तर निश्चित भगवंत आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये दुःख तर हे बघा सगळ्याला दुःख आहे, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत दुःख नाही असा माणूस नाही. बरं का, किती अरे भगवंताला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं का नाही. बरं का, देव सुद्धा देवाच्या बापाला सुद्धा दुःख झालं ना. मरायच्या वेळेला एक पुत्र जवळ नव्हता, देवाच्या बापाला काय साधं दुःख नाही, हे कुणाला चुकलेलं नाही. भरत ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला भेटायला येतात आणि बातमी सांगतात वडील गेले, अनेक प्रकारच्या गोष्टी सांगतात, त्यावेळेला ही चतुरात शिरोमणी भगवंत होते. प्रभू रामचंद्र मोठ्या भावाची समजूत काढतात. बरं का, मोठे का लहान, भरत बघ म्हणा तुझं तू आता भरताची समजूत काढतात आणि प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. अरे भरता, हे दैव जात आहे, हे कर्म जात आहे, हे कुणाला चुकलेलं नाही. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणास, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय शोक करीसी वेड्या, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. 2 ओंडके वाहत आले म्हटले, ओंडके लाकडाचे ओंडके नदीनं वाहत आले. वाहत आल्यानंतर त्यांची भेट झाली समुद्रामध्ये. बरं का, एकमेकाची भेट झाली आणि फार प्रेम जडलं त्यांचं दोघांचं एकमेकावर. पण किती वेळ. बरं का, प्रभू रामचंद्र म्हणतात किती वेळ आहे, फक्त थोड्या वेळ आहे. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, 2 ओंडक्याची सागरामध्ये भेट झाली, परंतु किती वेळ. 1 लाट तोडी दोघा, जरा जास्त झाला. 1 लाट हे दोघाला तोडून टाकते. महाराज म्हणले 1 लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ, पुन्हा नाही गाठ. 1 लाट आली ते 2 ओंडके वेगवेगळे झाले, परत त्यांची भेट झाली नाही, फक्त 5 मिनिटाची त्यांची भेट. तसं या जगामध्ये क्षणिकते ही आहे बाळा, क्षणिकते ही आहे बाळा, मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तसं दोष कुणाचा नाही, पराधीन पुत्र मानवाचा आहे. म्हणून महाराज म्हणले हे जे दुःख आहे या दुःखामधून निवृत्त होण्याकरता, याच्यामध्ये समाधान सुख मिळवण्याकरता संतांची सेवा करावी, भगवंताची सेवा करावी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात देवभक्त पण सुखाचा सोहळा, ठेवून निराळा दावी मज, तुका म्हणे तुझे आहे हे सकळ, कोण्या एका काळी दे मज. देवा सध्या तर सेवाच दे, परंतु हे अद्वैत असो जे अन्य काही गोष्टी आहेत ह्या भगवंता तुझ्याच आहेत, आणि ज्या वेळेला तुला नंतर द्यावं वाटतील त्यावेळेला दी, पण सध्या त्याची गरज नाही, सध्या मला फक्त सेवेचं दान दी. अशा प्रकारचं वर्णन अभंगामध्ये आहे. चला, आपलं काय चाललं होतं,
फार आपला म्हणजे जवळजवळ शेवटच झाला होता ना. तरी बालक बुबडा बोले गावा कुडा चुका पावली ते सोज करुणे माऊले रे जे जे विकंबवणा तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले तिथ माझे उरले पायी कपण ज्ञानेश्वर माऊली तुका मन तुझे आहे कोणाय का कळे घे मग कोणाय का कळे घे मज करुणी उचित देची गान करुणी उचित देची गान कोणे ते काय दे मग कोणे ते काय दे मग कोणी उचित देची गान कोणी उचित देची आवड कीर्तन नाम तुझे आवडे कीर्तन नाम तुझे वा आवडे कीर्तन नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम गायन कर का तुझे अपने वतन को जाना है गायन करता बहन कहे भाई मेरा है भाई कहे बहन मेरी है ना भाई का ना बहन का रक्षा बंधन का नाता गायन करता अपने वतन को जाना गायन
पुढे उतरे नाही उतरला अधिकार विना मुला